नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली. पुढील सुनावणी मंगळवारी होणार. पक्षफुटी आणि अपात्रता हे दोन वेगवेगळे विषय. निवडणूक आयोगाने तथ्य तपासून निकाल का दिला नाही? कपिल सिब्बलांचा युक्तिवाद. तर शिंदेंना राजकीय मदत झाली, सिब्बलांचा आरोप. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं. निवडणूक आयोगाचा निकाल आधीच ठरला होता, मग हे गुवाहाटीला गेले. शिवसेनेविरोधात षडयंत्र रचून निर्णय दिला. संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर टीका. पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल. पुणे मनसेत मोठ्या फेरबदलांचे संकेत. राज ठाकरेंकडून पुणे मनसेची झाडाझडती. राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद. पुणे मनसेत लवकरच नवे चेहरे येणार. नियम मोडणाऱ्या प्रसिद्ध डॉमिनोज पिझ्झाला तुकाराम मुंडेंचा दणका. डॉमिनोज पिझ्झाच्या आउटलेटवर एफडीएची धाड. डॉमिनोज पिझ्झाच्या 4 आउटलेट्सचे परवाने निलंबित. या होत्या काही वेगवान हेडलाईन्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. वळूयात पहिल्या बातमीकडे. संजय राऊत गेल्या 4 वर्षांपासून केवळ टाइमपास करतायत अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तळागाळापर्यंत पोहोचलो आणि आमचे 80 पेक्षा जास्त आमदार निवडून आलेत असा दावा त्यांनी केलाय. महानगरपालिका निवडणुकीतही आम्ही 2 नंबरवर तर त्यांचा पक्ष 7 नंबरवर गेला असा टोला सामंत यांनी लगावलाय. संजय राऊत यांनी आमच्यावर जेवढं बोलावं तेवढं आमच्यासाठी चांगलंच आहे. निदान त्यांच्या बोलण्यामुळे त्यांच्या पक्षाची अस्तित्वाची जाणीव तरी राहते असं सामंत म्हणतायत. आणि हा टाइमपास करत करत ते राहिले म्हणून आम्ही तळागाळापर्यंत पोहोचलो. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 80 पैकी 60 आमचे निवडून आले. त्यांचे 100 पैकी 20 निवडून आले. त्याच्यामुळेच महानगरपालिकेमध्ये आम्ही 2 नंबरला राहिलो, 7 नंबरला गेले. त्याच्यामुळेच नगरपालिकेमध्ये आम्ही 2 नंबरला राहिलो, ते 7 नंबरला गेले. त्याच्यामुळे जेवढं ते बोलतील तेवढं चांगलं आहे. आमची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली भरभक्कम पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वाढते. त्यांना बोलत राहण्यासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. निदान ते बोलतायत म्हणून जुबिटीचं अस्तित्व आहे महाराष्ट्राला जाणवत. वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेत, ज्यामुळे येथील वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागतोय. 2018 पासून भिवंडी ठाणे बायपास रस्त्याचे 8 पदरीकरणाचे काम सुरू असून हे काम आजही संथ गतीनं सुरू असल्यानं असंख्य उड्डाण पुलांची कामं व कॉन्क्रिटीकरण रेंगाळली आहेत. त्यातच या रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडतीये. शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी या रस्त्याची दुरवस्था दाखवणारा व्हिडिओ एक्स वर पोस्ट केलाय, ज्यामुळे या रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. काही वर्षापासून बरोबर 3 ते 4 वर्ष झाले काम सतत चालू आहे, पण या कामाला काय गती मिळत नाही. आणि हे प्रत्यक्ष अशी परिस्थिती झालेली आहे का काम आणि शासन हे कुठे दिसत नाही. आणि या आम्हाला स्थानिक लोकांना या ट्रॅफिकला सामोरा जावा लागतो. तर 2-2, 3-3 घंट्याचा प्रवास लागतो घरी पोहोचण्यासाठी. तर या माध्यमातून मला असं 1-2-3 दिवसापूर्वी माहिती मिळाली का आदित्य ठाकरेंनी याच्यावरती ट्विटर केला होता काय खड्ड्यामांची शासन करतो काय. तर माझी शासनाला विनंती आहे का आपण ज्या टेबलावरती आणि खुर्चीवरती बसलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी योग्य आपल्या परिस्थिती जाणून घ्यावी आणि त्या परिस्थितीला प्रशासनाला त्यांनी दाद द्यावी. पाहूयात पुढची बातमी. आपण कायद्याची अंमलबजावणी सुरू केली त्याबद्दल तुमचं अभिनंदन करायचंय असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. मात्र काही जण न्यायालयात गेल्यानंतर अनेक कायदेशीर बाबी समोर आल्या आणि त्यामुळे लोकांमध्ये काही गैरसमज निर्माण झालेत. हे सर्व गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचं विखे पाटील यांनी स्पष्ट केलंय. शहरे आणि खेडी झपाट्यानं वाढत असताना वाढत्या लोकसंख्येला पुरेसं पाणी उपलब्ध करून देणं हे मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलंय. नियमन प्राधिकरणाचा आज 21वा वर्धापन दिन होता आणि त्यानिमित्तानं राज्यासमोर असणारी जी आव्हानं आहेत याच्याबद्दल विस्तारानं चर्चा व्हावी आणि त्या संदर्भामध्ये पहिल्याच असा प्रकारचा प्रयत्न आपण केलेला होता प्राधिकरणाच्या माध्यमातून. आज उद्घाटनाच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्राधिकरणासमोर असणारी जी आव्हानं आहेत त्याचबरोबर आमच्या जलसंपदा विभागाच्या समोर असणारी जी आज आव्हानं आहेत येत्या काळामध्ये जो पाण्याच्या संदर्भामध्ये
त्याचं नियमन कसं करता येईल. प्रत्येक भागातून पाण्याच्या मागणीचा जमा वाढत जाणार आहे. वाढतं शहरीकरण, गावांचा विस्तार, शेतीचं पाणी कमी करून नागरी वस्तीकडे वळवलं जाते, ते शेतीला पाणी देण्याचे आव्हान, अशा अनेक विषय आहेत. त्या प्राधिकरणाच्या माध्यमातून त्याचे नियमन करून आपल्याला जर हे काम जर चांगलं करता आलं तर निश्चितपणे याचा फायदा राज्यातील प्रत्येक समाजाच्या उद्योगाला होईल. व्यवसाय, उद्योग, शहरीकरणाचा आणि त्याचबरोबर शेतीला सुद्धा फायदा होईल. त्या दृष्टीने मला वाटतं आता या चर्चासत्रातून आज एक दिवसीय आम्ही त्यातून आता हा काही निर्णय करतोय. राज्यकर्त्यांनी कुठेतरी या अगोदरच्या राज्यकर्त्यांनी कुठेतरी दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला नाही पाहिजे असे प्रयत्न केलेत असं आपलं वक्तव्य हे पाहायला मिळालं. एकूण कशा पद्धतीनं तो काळ होता, तुम्ही स्वतः देखील तो काळ बघितला? यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वर्ष मी म्हणजे मागचा जो कालावधी आपण जर काही पाहिला तर फक्त घोषणाच्या पलीकडे आम्ही गेलोच नाहीये, किंवा त्या भागातल्या दुष्काळग्रस्त भागांना सातत्यानं राज्यकर्त्याची गरज वाटली पाहिजे. परंतु मला वाटतं माननीय देवेंद्रजी 14 ते 19 मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा एक प्रयत्न केला गेला की ज्यामध्ये प्रलंबित प्रकल्प लवकर पूर्ण करून दुष्काळ भागाला कसं पाणी देता आलं पाहिजे या दृष्टीने प्रयत्न झाले. आता सुद्धा जे प्रलंबित प्रकल्प आहेत याला सुद्धा अतिशय चालना देऊन यामध्ये आधुनिकताची जोड देत हे प्रकल्प लवकर पूर्ण व्हावेत. आज विदर्भाचा नळगंगा वैनगंगा प्रकल्प असेल, उल्हास गोदावरीचा मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरता असेल, आज मला वाटतं पहिल्यांदा एखाद्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पुढाकार दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे फक्त पुढे भाषण झाले, पण वास्तवामध्ये आणण्याचं काम आज देवेंद्रजी करतायत. नीलम गोरे प्रतिक्रिया देताना म्हणतात की न्यायालयात खटला सुरू असताना प्रत्येकानं न्यायालयावर विश्वास ठेवला पाहिजे. न्यायालयीन निर्णयाआधी हे होणार ते होणार असे दावे करणं योग्य नाही असं सांगत त्यांनी न्यायदेवतेसमोर दबाव तंत्र चालणार नसल्याचं म्हटलंय. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला जनादेश दिला असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 60 आमदार खासदार निवडून आल्याचं गोरे यांनी नमूद केलंय. पुढील सुनावण्या आणि अंतिम निर्णय होईपर्यंत समाजात गढूळ वातावरण निर्माण करणारे दावे करण्यापेक्षा न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी असा टोला त्यांनी लगावलाय. न्यायालयीन खटला नीलम गोरे यांचं मत आहे. चिन्ह गोठवलं जाईल आणि मूळ पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरेंकडे गेला असे सर्वजणी हा दावा केलेला एकूणच जो युक्तिवाद गेल्या काही दिवसात सुरू आहे. न्यायालयाच्या चौकटीत एखादी गोष्ट, एखादा खटला चालू असताना आणि तो जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना खरं तर प्रत्येकाने हेच म्हणायला पाहिजे की आमचा न्यायालयावर विश्वास आहे. असं असताना हे होणारे ते होणारे हे जे दावे आहेत ते दावे. वळत पुढच्या बातमीकडे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 4 मधील संभाजी चौक, दुर्गानगर परिसरात भाड्याच्या घरात सुरू असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर ठाणे शहर पोलिसांच्या अपराध शाखेनं छापा टाकलाय. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 11 ऑगस्टच्या संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून 2 पीडित महिलांची सुरक्षित सुटका केली आहे. या प्रकरणी 2 महिला दलाल आणि 1 पुरुष दलालासह एकूण 3 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलांना पैशांचा आमिष दाखवून देह व्यापार करण्यास भाग पाडत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पीडित महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांना सुधारगृहात दाखल करण्यात आलं असून 12 ऑगस्ट रोजी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधून मोशी दुर्घटनेबद्दल. मोशी दुर्घटनेतील मृतांच्या पत्नीची आत्महत्या तिथं झाली आहे. पती नागेशचा विरह सहन न झाल्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र नागेश यांच्या मृत्यूनंतर सासरच्या मंडळींकडून सोनाली यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. सोनाली यांच्या नातेवाईकांनी भोसरी MIDC पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी धाव घेतली असून तक्रार दाखल होईपर्यंत शवविच्छेदन करू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आरोपांमुळे आता प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता असून पोलिसांच्या तपासानंतर नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. होते ती माझी बहीण होती. तिचे मिस्टर आता कातरडेमध्ये जे दुर्घटना झाली तिचे ते मध्ये पावले होते आणि तेव्हापासूनच तिला समजा टॉर्चर सुरू होतं घरच्यांचं.
की बाबा आमच्या मुलाला तू समजा तुझ्यामुळे अशा गोष्टी घडल्या, ह्या गोष्टी झाल्या, पण तिने आम्हाला कधी सांगितलं नाही, त्या गोष्टी आम्हाला समजून आल्या. आणि परत प्लस पॉईंट असा झाला की समजा तिच्या सासू तिला पण बोलत नव्हती, ही घटना झाल्यापासून तिला वेगळं टाकलं होतं थोडक्यात. काय टॉर्चर केलं नेमकं काय टॉर्चर असं केलं होतं की तिला की समजा आमचा मुलगा मेला, या गोष्टीला कारणीभूत तूच आहेस आणि जे सगळं घडते तुझ्यामुळे घडते, त्या सगळ्या गोष्टीला असं तिला घरचे टॉर्चर करत होते. तिचे सासू सासरे. नाव काय होतं, किती वय किती होतं? तिचं नाव सोनाली नागेश गायकवाड होतं. तिचं वय 23 होतं. तिला 2 मुली होते, एक वर्षाची मुलगी होती आणि एक 2 वर्षाची मुलगी. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काय चिठ्ठी वगैरे काय लिहून कोणाला सांगितलं होतं? काही तिने सुसाईड नोट काय तसं लिहिलेलं नाहीये, पण ते आम्हाला समजून येत होते की टॉर्चर होते म्हणून. सासरच्या मंडळीकडून जर त्यांना त्रास होत होता तर त्याबद्दल त्यांनी काय सांगितलं होतं का तुम्हाला? जी घटना घडली ती दुर्दैवी होती, महिन्याभरापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं, त्याच्यानंतर हा जो काही त्रास चालतो त्याबद्दल कधी सांगितलं होतं का? तिने घडी सांगितलं, पण त्या गोष्टी आम्हाला समजत होत्या ना. तिथे एकतर राहणं, तिथे चिडचिड करणं, ते सगळ्या गोष्टी आम्हाला म्हणजे कधी नाही सांगणं. पहिले ती सांगायची, पण आता तिने 1 महिन्यापासून बोलणं बंद केलं होतं आणि एकदम फुल डिप्रेस मध्ये ती गेलेली होती. आणि आम्ही स्वतः तिथे राहायला होतो 1-2 दिवस, तर आम्हाला समजा ते कळून आलं की सासू तिला कधी बोलत नाहीत, काय नाही म्हणून. तर महिन्याभरापासून ते काहीच तिच्याशी बोलत नव्हते, तिच्या सासरची मंडळी. यापूर्वी कधी त्यांच्यात वाद वगैरे काय झालं होतं असं काय आहे का? नाही, तसं आम्हाला आतापर्यंत समजा काही तसं माहिती नाही. त्यांना जी मदत भेटण्यात आली होती त्या संदर्भामध्ये काय त्यांना जी मदत भेटणार होती ती समजा त्यांना भेटत आहे, ती समजा आतापर्यंत काही 10 लाख रुपये चेक आलेला आहे. पण त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की तिला 40% वारसदार आणि घरचे 60% वारसदार, असं मध्ये त्यांनी असं केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक नातेवाईक म्हणून आता प्रमुख मागणी काय असणार? आमची प्रमुख मागणी असं आहे की आम्हाला हा घातपात वाटतोय, त्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी. आमचे काल माझे चुलते लोबाजी वक्ते काल 12 वाजल्यापासून पोलीस स्टेशनला बसलेले आहेत, पोलिसांनी आतापर्यंत FIR घेतलेला नाही. आमची एवढीच विनंती की त्यांनी. वळत पुढच्या बातमीकडे. काही दिवसांपूर्वी मोशी इथे कचरा दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या कामगाराची पत्नी हिनं आत्महत्या केली आहे. या आत्महत्येवर भाष्य करताना रोहित पवार आपलं ट्विट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त करतायत. पाहूयात ते काय त्यांनी ट्विट केलंय. मोशी कचरा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगार नागेश गायकवाडांच्या पत्नी सोनाली यांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याचं वृत्त मन सुन्न करणार आहे. गायकवाड कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि आता या कुटुंबातील दुसरा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. या दुर्घटनेतील सर्व पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये भरपाई देण्याची आमची मागणी आहे. कंपनीने 40 लाख रुपयांमध्ये तडजोड केल्याचा आरोप करत कामगारांच्या कुटुंबांना योग्य नुकसान भरपाई मिळणं गरजेचं असल्याचं रोहित पवारांनी ट्विट करत म्हटलंय. इतर कुटुंबांवरही अशी वेळ येऊ नये यासाठी सर्व पीडित कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. याच मागणीसाठी उद्या महापालिकेत जाणार असल्याचंही रोहित पवारांनी ट्विटद्वारे सांगितलंय. सोनाली गायकवाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं म्हणत त्यांनी ट्विट केलंय. या पाहिल्या आपण सविस्तर बातम्या. आता वळूयात महत्त्वाच्या घडामोडींकडे. भिवंडीच्या शहापुरात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत भव्य दिव्य तिरंगा रॅली. देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणला. लातूर शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त, प्रशासनाचं दुर्लक्ष. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव आयशरची बैलगाडीला जोरदार धडक. 3 शेतमजूर जखमी, एकाची प्रकृती गंभीर जखमी. खड्डे आणि वाहतूक कोंडीला वैतागलेल्या चाकण MIDCतील 20 लघु उद्योजकांनी कंपन्या स्थलांतरित करण्याचा घेतला निर्णय. अखेर अधिकाऱ्यांकडून वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष पाहणी. अमरावतीत संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. प्रहार संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा. वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस. फळ विक्रेत्यांवर कुत्र्याचा हल्ला. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी. राजस्थानहून भोकरदनमध्ये येणारा गुटखा जप्त. विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधी पान मसाल्याचा 61,56,000चा मुद्देमाल जप्त. अमरावती जिल्हा परिषदेत 520 शिक्षकांची भरती. शिक्षक भरतीसाठी आज शेवटची संधी. 520 पदांसाठी उमेदवारांना 13 ऑगस्ट पर्यंत प्राधान्यक्रम निवडता येणार. कोल्हापूरमध्ये 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत होणार अग्निवीर भरती. प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या चोख नियोजन करण्याच्या सूचना.
कोकणातून पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी महत्वाचे असलेले तामिनी, आंबेनळी, वरंदा घाट बंद. एसटीचे कोट्यावधींचे नुकसान, प्रवाशांच्या खिशाला कात्री. नांदेडमध्ये झेंडूच्या फुलशेतीतून अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार. 20 गुंठ्यांहून 1.5 ते 2 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा. या होत्या आत्ताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.